सरस्वते नमः। श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। यदा लम्बोदरं हन्ते सतां प्रत्युपसम्भवम् तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम् शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।
जन्मी केले सिकाय मनुजा जन्मी केले सिकाय मनुजा जन्मी केले सिकाय मनुजा जन्मी केले सिकाय मनुजा जन्मी केले सिकाय मनुजा
देवी शांता दुर्गा माता की जय, महालक्ष्मी माता की जय, देवी संतोषी माता की जय. नरदेहाचा हाची अर्थ नरदेहाचा हाची अर्थ चवथा साधावा मोक्षार्थ, हे न करिता तो व्यर्थ सर्व व्यर्थची जाणावा. पंढरीनाथ महाराज की जय, गोपाळ कृष्ण भगवान की जय, महालक्ष्मी माता की जय. कालपासून माघ वारीला प्रारंभ झालेला आहे. असं म्हणतात की माघ वारी भगवान नारायणाने सुरुवात केलेली आहे. आपल्या भेटीसाठी आपणच सुरू केलेली वारी. माघ वारीला जाणारे वारकरी कुठे जातात? पंढरपूरला. साक्षात पंढरीरायांची भेट घेण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी. पंढरीनाथ कोण? साक्षात वैकुंठीचे नारायण. नारायणाने सुरुवात केलेली ही माघ वारी स्वतःच्याच भेटीसाठी कालपासून सुरू झाली आहे. मकर संक्रांतीच्या दिवसापासून आपले वारकरी मार्गस्थ आहेत. त्यात आपल्या संगीत विद्यालयाचे अध्यक्ष पण आहेत आपले संजय उसपकर. आजचं जे पूर्वपद्य आहे, आजचे जे पूर्वपद्यकार आहे ते एकनाथ महाराज आहेत. पूर्वपद्यातून एकनाथ महाराजांनी एक प्रश्न विचारलेला आहे. हा विचारलेला प्रश्न बहुतेक सगळ्या माणसात पडलेला प्रश्न आहे. जन्मुनी केलेसी काय मनुजा, जन्मुनी केलेसी काय. एकांत असल्यावर प्रत्येक माणूस हा विचार करतो. सगळेच विचार करतात. ज्यावेळी आपल्याला ती तशा प्रकारची बुद्धी प्राप्त होते, म्हणजे आपण समजायला लागतो खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, आपले कोण, दुसरे कोण, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान ज्यावेळी आपल्याला प्राप्त होतं, त्यावेळी त्या दिवसापासून नंतर एकांतात आल्यावर प्रत्येक माणसाला पडलेला हा प्रश्न, जन्मुनी केलेसे काय मनुजा, जन्माने मी काय केलं? मी जन्म घेतलेला म्हणण्यापेक्षा मी मागूनच आलोय, मला जन्म इथं पाहिजे म्हणून. मी भगवंतांना तसा अर्जच दिला होता, सगळ्यांनीच दिला. एकदा तरी जन्म या भूतलावर आपल्याला द्या. 84 लक्ष जीव योनी फिरून 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 म्हणण्यापेक्षा फिरवून भगवंतांनी इथं आणून टाकलेला आहे. काय करायचं ते कर. आमच्या विनंतीनुसार भगवंताने आम्हाला जन्म दिलेला आहे. पण का जन्माला या प्रश्नाचं उत्तर बहुतेक लोकांना शेवटपर्यंत मिळतच नाही, मिळालेलंही नाही. काहींना सापडलेलं आहे, आणि जे सापडले, जे ज्यांना उत्तर हे सापडलेलं आहे, आपला जन्म कशासाठी आहे, का झालाय जन्म, याचं उत्तर ज्याला सापडले ते मोक्षपदाला पोहोचले. याचा अर्थ आपण अजूनही याचं उत्तर शोधतो आहोत. प्रत्येक वेळी आपल्या मनात विचार येतो, अरे मी जन्माला आलोय खरा, जन्माला येऊन मला किती वर्ष झाली, नॉट आउट 50 मध्ये आहे. या 50 वर्षात मी काय केलंय? 50 वर्ष जीवन जगलो, या जगण्यात मी काय केलंय? कशाला मी जगलोय? का जगलोय? हे सगळे प्रश्न बुवांनाही पडलेले आहेत. अजून बुवांसारखा अजून एक माणूस ज्याला हा प्रश्न पडला आणि उत्तर सापडत नाही, म्हणून तो माणूस अरे जीवन व्यर्थच आहे म्हणा, जन्माला मी काहीच केलं नाही, या जन्मात आल्यानंतर मलाही कोणी किंमत देत नाही, असं त्या व्यक्तीला वाटलं. आणि ती व्यक्ती जीव देण्यासाठी निघाली.
सुसाईड करण्यासाठी. उंच अशा टेकडीवर उभी राहिली ती व्यक्ती आणि आता उडी घेणार खाली. मनाशी ठरवलेलं आहे की आता आणखी जीवन नको, कारण आतापर्यंत मी जे जगलोय तो दुसऱ्यासाठी जगलोय, पण माझ्यासाठी कुणी काहीच केलं नाही. मग असं जीवन जगण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा गेलेलं बरं असं त्याला वाटलं. टेकडीवर उभा राहिला आणि जीव देणार इतक्यात जन्मुनी केले सिकाय मनुजा, जन्मुनी केले सिकाय, घालविले वय पोशिलिकाया, घालविले वय पोशिलिकाया, जन्मुनी केले सकाय मनुजा, जन्मुनी केले सकाय. हे उच्चार त्याच्या कानी ऐकू आले आणि आवाजाच्या दिशेने पाहिलं. कुणी व्यक्ती दिसली नाही, पण आवाज येतोय म्हणून त्या टेकडीवरून खाली उतरला आणि आवाजाच्या दिशेने गेला. चालत चालत जात असताना एक संत एका जागेवर बसलेले होते आणि स्वतःचीच मोठमोठ्या आवाजाने जन्मुनी केले सिकाय मनुजा, जन्मुनी केले सिकाय असं म्हणत होते. ती व्यक्ती त्या संतांच्या समोर बसली जाऊन संतांनी काही वेळाने डोळे उघडले. डोळे उघडल्यानंतर एक अनोळखी व्यक्ती आपल्या समोर बसलेली आहे असं संतांना दिसलं. व्यक्तीला पाहिलं, विचारलं, कोण बाबा तू, कुठून आलास आणि इथं कशाला आलास, का बसलास इथं, माझ्यासमोर का बसला आहेस? त्यांनी सांगितलं, आपलं सगळं इंट्रोडक्शन दिलं. मग इथं का आलास, कुठे जात होतास? मी जात नव्हतो, मी आता इथून कायमचा जातो, कायमचा जाण्यासाठी आलो होतो. म्हणजे त्या टेकडीवर उभा राहिलो होतो. माझ्या मनात मी ठरवून आलो होतो की आजच्या दिवसात मी जीव देणार आणि माझं हे जीवन संपवणार, असा मनाशी निश्चय करून मी आलो होतो. मग जीव का नाही दिलास विचारलं संतांनी. मग द्यायचा होतास ना जीव, का नाही दिलास? नाही, देणारच होतो, पण अगदी शेवटच्या सेकंदाला आपल्या तोंडातून, म्हणजे आता ते आपण म्हणून आत्ता कळालंय, मला आवाज ऐकू आलाय की जन्मुनी केलेसी काय मनुजा, जन्मुनी केलेसी काय. हो, आणि म्हणून त्या आवाजाच्या दिशेने मी इथं आलोय आणि तो आवाज आपला इथं आल्यानंतर कळालं की आपण ते म्हणत होतो. मग काय केलंस जन्माला येऊन? काय केलं म्हणजे सगळं केलं ते तुम्हाला सांगायला आलोय मी. इतकं करून सुद्धा माझ्या पत्रात सुख आलं नाही. का आलं नाही हे विचारायला आलोय. पण काय केलंस ते तरी सांग. इतकी वर्ष जगलास, काय केलंस जन्माला येऊन? काय केलंस म्हणजे जन्माला आलो, मोठा झालो, शिक्षण घेतलं, बरा इंजिनियर झालो, नोकरी धरली चांगल्या पगाराची सरकारी खात्यात, पैसा, भरपूर पैसा जमवला आहे. तो मग कोणत्याही मार्गाने असू द्या, भरपूर पैसा जमवला, बंगला बांधला, गाड्या घेतल्या, गाडी नाही गाड्या घेतल्या, थोरल्या मुलाचं लग्न केलं, मुलीचंही लग्न केलं, अजून एक शिल्लक आहे मुलगी. बायकोला सगळ्या प्रकारचे दागिने केले, जमीन विकत घेतली, सगळं केलं आणि वयाच्या 60व्या वर्षी निवृत्त झालो. रिटायर झाल्यानंतर सगळा हा पैसा, जमीन बायकोच्या नावावर केली, पैसा मुलांच्या नावावर ठेवला, काही लाख तिन्ही मुलांच्या नावावर ठेवले. माझ्या नावावर मी काही ठेवलं नाही, कारण हे सगळं केलेलं आहे ते त्यांच्यासाठी, त्यांच्या नावावर केलं. पण 61व्या वर्षी मला जाणवलंय की माझी हळूहळू किंमत कमी झाली. घरात मला कोणी किंमत देईना. सगळं करून सगळं त्यांच्यासाठी कमावलं, सगळं त्यांना अर्पण केलं, त्यांना सगळं दिलं आणि हीच माझीच मंडळी आज मला किंमत देत नाही. मग कशाला जगायचं? म्हणून मी जीव देण्यासाठी आलो. इतकंच केलंस संत म्हणतात, इतकंच केलंस, मग याच्या व्यतिरिक्त आणखी काय करायला पाहिजे? नाही, ह्या इतक्या
इतक्या या 61व्या वर्षात आपण पदार्पण केला. या 61 वर्षामध्ये कधी देवळात गेला, कधी देवाचं नाव घेतलं, कधी संत संघाला गेला, कधी प्रवचनाला गेला, कीर्तनाला गेला, भजनाला गेला? असं करायला मला वेळच मिळाला. या असल्या गोष्टी करायला मला वेळच मिळाला आहे. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, जन्माये मुनिकाय केले, जन्माये मुनिकाय केले, जन्माये मुनिकाय केले, जन्माये मुनिकाय केले, जन्माये मुनिकाय केले. जन्माये मुनिकाय केले, जन्माये मुनिकाय केले. गाची वयले घालविले, गाची वयले घालविले, गाची वयले घालविले. जन्माये मुनिकाय केले, जन्माये मुनिकाय केले, जन्माये मुनिकाय केले, जन्माये मुनिकाय केले. कापिरसी तू माघारा अजून कसा विदित तोर, 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 कापिरसी, कापिरसी तू माघारा अजून कसा विदित तोर, कापिरसी तू माघारा अजून कसा विदित तोर, कापिरसी तू माघारा अजून कसा विदित तोर, विदित तोर, विदित तोर. जन्माये मुनिकाय केले, जन्माये मुनिकाय केले, जन्माये मुनिकाय केले, जन्माये मुनिकाय केले. घालविले, 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 घालविले. जन्माये मुनिकाय केले, जन्माये मुनिकाय केले, जन्माये मुनिकाय केले. देवी संतोषी माता की जय. यातली एक जरी गोष्ट केली असतीस, हे जे केलंस ते करत असतानाच वेगळा वेळ काढायची काही गरज नव्हती. ते करत असतानाच यातली एक जरी गोष्ट केली असती, देवळात गेला असता, कुठल्या सत्संगाला गेला असता, कीर्तनाला गेला असता, भजनाला गेला असता, प्रवचनाला गेला असतास, तर आज तुला जो प्रश्न पडलेला आहे त्याचं उत्तर सापडत नाही. ते उत्तरही सापडलं असतं, त्याच्या अगोदर प्रश्नच पडला नसता. मी जन्माला का आलोय हा प्रश्न तुला पडलाच नसता. हे यापैकी एक गोष्ट केली असती. म्हणूनच म्हणतो, नरदेहाचा हाची अर्थ, नरदेहाचा हाची अर्थ, चवथा साधावा मोक्षार्थ. हे न करिताची व्यर्थ, सर्व अनर्थ जाणावा. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ. 4ही पुरुषार्थ इथं या मृत्यूलोकात जन्माला आल्यानंतर मिळवायचे असतात. त्यातला धर्म आणि मोक्ष अत्यंत महत्वाचे 2 पुरुषार्थ. ती व्यक्ती म्हणाली, पहिलं आणि शेवटचं मला सांगू नका. काय केलं ते मधलं गेलं. काम आणि अर्थ, पैसा कमवला आणि काम वासना, काम याचना ती प्राप्त केली. पहिला धर्म आणि शेवटचा मोक्ष तो सांगू नका. तोच महत्वाचा आहे. धर्मानं चालत गेला असता तर अर्थाची प्राप्ती झाली असती. अर्थाची प्राप्ती झाल्यानंतर कामनाही पूर्ण झाली असती. आणि कामना पूर्ण झाल्यानंतर जिथं ज्या ठिकाणी आपल्याला थांबावंसं वाटतं तो मोक्ष. मेल्यानंतर जो प्राप्त होतो तो मोक्ष तो कोणी पाहिला? तो कोणीच पाहिला. सगळेच म्हणतात मेल्यानंतर मोक्षाला जातो आणि अमुक ठिकाणी जातो. कुणी पाहिलं असं सांगणार आहे? हा बुवा जरी ठामपणे सांगू शकतो का आपण मेल्यानंतर कुठे जाणार आहोत ते? सांगू शकत नाही. मोक्ष कुठला? आमच्या गुरुजनांनी आम्हाला सांगितलं
की मोक्ष ज्या ठिकाणी आपल्याला थांबावं असं वाटतं तो खरा मोक्ष. वयाची 50 वर्ष, अजून वयाची 10 वर्ष आहे, 60 वर्ष झाल्यानंतर थांबावं. नाही थांबलास तर थांबवतील सरकार. सरकार घेणार नाही आपल्या ऑफिसमध्ये, हाकलून लावतो. तो थांबायचा क्षण म्हणजे मोक्षाचा क्षण. नाटकात किती वर्ष काम करावं यालाही मर्यादा आहे. कुठंतरी थांबायला पाहिजे. प्रेक्षकांनी नाकारण्यापेक्षा थांबलेलं बरं. आता प्रेक्षक डोक्यावर घेऊन नाचतायत, तेच प्रेक्षक काही दिवसांनी म्हणतील किंवा काही वर्षांनी म्हणतील, बहुतेक पुढच्याच वर्षी म्हणतील, बुवांना आता नाटकात काम करायला नको. या एकाच वाक्यात जे आयुष्यभर कमावलेले आहे ते एकाच वाक्यात आपण गमवू शकतो. म्हणून ते म्हणण्या अगोदर आपण थांबलेलं बरं. जसं आपण 2012 मध्ये केलं. कला अकादमीच्या स्टेजवर गवळण गायन झाल्यानंतर, बक्षीस वितरण झाल्यानंतर त्याच वेळी सांगून टाकले स्टेजला, त्या व्यासपीठाला सांगितलंय, नमस्कार केला की आजपासून स्पर्धात्मक कार्यक्रमात इथे येणार नाही. आणि ते वचन आजपर्यंत पाळलेलं आहे. त्यात नाव तसंच राहील. आमच्यापेक्षा मोठे गायक येऊन गेले, बहुतेक आता आमची डाळही शिरली नसती, पण आम्ही नाव जे गमावलं. त्या काळी 2012 मध्ये त्यांचं ते भजन ऐकलं होतं, वा, आमच्यापेक्षा कितीतरी चांगली भजनं आता करतात लोक, पण आम्ही थांबलो. आम्ही तिथंच मोक्ष घेतला. हा थांबण्याचा क्षण म्हणजे मोक्ष. आणि याच्यासाठी धर्माने चालायला पाहिजे. धर्माने चालत असताना आपल्याला सगळ्या गोष्टींची प्राप्ती होते आणि शेवटी आपल्याला कुठं थांबावं हेही कळतंय, म्हणजेच आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. आता धर्म का महत्वाचा हे सांगण्यासाठी एक दृष्टांतातली गोष्ट सांगतो आणि पूर्वरंग आठवतो. 10च्या अगोदर कीर्तन संपेल. आज नक्कीच संपेल. त्याचं कारण यांना माहित आहे, यांना पण माहित आहे. एक घडलेली गोष्ट म्हणजे मोठ्या अभिमानाने मी सांगतो, कारण अजून 8 दिवस झाले नाही. ज्यांच्या भूमिकेत मी गेल्या शनिवारी होतो त्यांच्याच जीवनातील एक गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक गोष्ट. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शाहूराजे शहाजी महाराज, आपण त्यांना छत्रपती म्हणत नाही, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्याच्या अगोदर शाहू महाराज. शाहू महाराजांनी राज्य केलं नाही, राज्य प्रस्थापित केलं नाही. शाहू महाराजांनी राज्यात नोकरी केली. एक दिवस शाहू महाराज विजापूरला गेले होते. विजापूरला जाण्यासाठी बाहेर सरले आणि बाहेर जाणारे इतक्यात छोटे शिवाजी महाराज, अगदी 10 वर्षांचे महाराज म्हणतायत, आवाज, आबा मी आपल्या बरोबर येईन म्हणतो विजापूरला. शाहू महाराज म्हणाले, कशाला विजापूरला, कशाला? नाही नाही, मला पाहायचं आहे, राज्य पाहायचं आहे, राजकर्ता पाहायचा आहे. मला हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची आहे आणि तो राज्याचा कारभार कसा चालतोय हे मला प्रत्यक्ष पाहायचं आहे. याला काय म्हणतात? याला ॲम्बिशन. याला ॲम्बिशन. जे ॲम्बिशन छत्रपती शिवाजी महाराजांना अगदी बालवयातच अवगत होतं. शाहू महाराजांनी घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांना बरोबर आणि विजापूरला गेले. विजापूरला गेले. दरबारात पोहोचल्यानंतर शाहू महाराजांनी जे आसनस्थ होते आदिलशहा त्यांना मुजरा केला आणि महाराजांना सांगितलं, कर खाविंदाना मुजरा कर. खाविंदाना मुजरा कर असं ऐकल्यानंतर महाराजांनी काहीच केलं नाही. आहेत तसेच उभे राहिले. अरे कर, मुजरा कर. शेवटी वडील विनवणी करतात म्हणून शेवटी वडिलांना सांगितलं की मी मुजरा करणार नाही आणि शेवटपर्यंत मुजरा केलाच नाही.
बालवय होतं. आदिलशहानं बालवयाकडे बघून माफ केलं. मोठा असता तर आदिलशहानं वेगळं काहीतरी केलं असतं. तसं केलं नाही. अरे असू दे. पण बालवयातच मोठी विचारसरणी, मोठे एम्बिशन गाठायची जी मनाची तयारी बालपणापासून, ती तयारी त्याच दिवशी दिसली. मी मुद्रा करणार नाही. तो दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा बिजापुरातून आपल्या महाराष्ट्रात आले शाहू महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन शाहू महाराजांच्या मनात एकच गोष्ट सलग होती. अरे ज्यांच्या समोर मी वाकलो, मी मुद्रा केला, त्यांच्या समोर माझा हा लहान मुलगा तो वाकला नाही, त्यांनी मुद्रा केला नाही. म्हणजे माझा थोडासा पाण उतारा झाल्यासारखं झालं. कारण मुलानं तसं केलं नाही. वास्तविक पित्याची आज्ञा मुलानं ऐकायला पाहिजे, ती ऐकली नाही. आल्या जिजाऊ मातेना शाहू महाराजांनी म्हटलं, अगं जिजा, तुझ्या मुलाने काय केलं माहिती आहे? बिजापूरला गेलो, मी मुद्रा केला आदिलशहाला, पण या शिवाजीनं आदिलशहाना विनंती करून सुद्धा, मी सांगून सुद्धा याने मुद्रा केला नाही. माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलं, माझी आज्ञा याने पाळली नाही. काय शिकवण दिलीस तू, काय संस्कार दिलेस तू त्याच्यावर संस्कार कसले केलेस त्याच्यावर? जिजाऊनं बोलवलं छत्रपतींना, बरोबर बोलवलं, घेतलं बरोबर. छत्रपती लहान वयातच छत्रपती. शिवबाबा, अरे काय तक्रार आहे तुमच्या वडिलांची? काय असं बोलतात ते? काय केलंस तू तिकडं? छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, लहान वयातच मी मुद्रा केला नाही. आबासाहेब मला मुद्रा करण्यासाठी विनवत होते, पण मी मुद्रा केला नाही. का करू मी मुद्रा? ही शिकवण तुझी आहे मासाहेब, ही शिकवण तुमची आहे. मनातली व्यथा, मनातल्या भावना गाण्यातून कशा व्यक्त केल्या? होतात देवळे नष्ट, होतात देवळे नष्ट, होतात देवळे नष्ट, होतात देवता नष्ट, होतात देवळे नष्ट, होतात देवता नष्ट. होतात देवळे नष्ट, होतात देवता नष्ट, होतात देवळे नष्ट, होतात देवता नष्ट. होतात देवळे नष्ट, होतात देवता नष्ट. घेऊनी ब्राह्मण वरती, घेऊनी ब्राह्मण वरती, घेऊनी ब्राह्मण वरती. धर्मावर ये संकट, धर्मावर ये संकट, धर्मावर ये संकट. होतात देवळे नष्ट, होतात देवता नष्ट. घेऊनी ब्राह्मण वरती, घेऊनी ब्राह्मण वरती, घेऊनी ब्राह्मण वरती. धर्मावर ये संकट, धर्मावर ये संकट. उच्छाद मांडला ज्याने, उच्छाद मांडला ज्याने, उच्छाद मांडला ज्याने, उच्छाद मांडला ज्याने. शिवाजी महाराज सांगतात आपल्या मनातली व्यथा सांगतात, भावना सांगतात. उच्छाद मांडला ज्याने, उच्छाद मांडला ज्याने. त्यांच्या समोर जाऊनी, त्यांच्या समोर जाऊनी, त्यांच्या समोर जाऊनी, त्यांच्या समोर जाऊनी. त्यांच्या समोर जाऊनी, त्यांच्या समोर जाऊनी. नाही लवले मंगल माते, 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 नाही लवले मंगल माते. काय म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज?
ज्या धर्मावर ग्लानी आलेली आहे आणि जी ज्या लोकांनी आणलेली आहे, देवळं ज्यांनी भ्रष्ट केली, देवता ज्यांनी नष्ट केल्या, अशा लोकांच्या समोर मी मुद्रा करू, ही शिकवण मासाहेब आपली आहे. हिंदवी स्वराज्याची संकल्पना आपली आहे आणि ही स्वराज्याची स्थापना मी करणारच आहे. आणि याच्यासाठी जो धर्माच्या आड येतोय त्याच्या समोर मी वाकणार आहे. हे अँबिशन, हे धर्मासाठी केलेलं काय, या धर्मासाठी प्रत्येकानं झटलं पाहिजे, या धर्मासाठी प्रत्येकानं कार्य केलं पाहिजे. असा धर्म जागृत आपण स्वतः ठेवला पाहिजे. आपल्या धर्माचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. बाकीच्या धर्मांचा अभिमान सगळ्यांना असतो. सगळ्या धर्मवासियांना आपल्या धर्माचा अभिमान असतो. धर्माचा अभिमान नाही तो आम्हाला. आपण हिंदू म्हणून मोठ्या अभिमानानं म्हणून घेतो, पण या हिंदू धर्मासाठी आपण काय करतो? आपण देवळात जातोय म्हणजे झाले हिंदू, आपण कीर्तन करतोय म्हणजे झाले हिंदू नाही. माझ्या हिंदूला कोण काय म्हणतोय त्याला प्रतिकार करणं, माझ्या हिंदूचं रक्षण करणं, माझ्या हिंदूला सर्वतोपरी सहकार्य करणं, हे माझं पहिलं कर्तव्य आहे. आणि या धर्माची स्थापना जी भगवंतांनी केलेली आहे, या धर्माचं रक्षण जे भगवंतांनीही केलेलं आहे, या सनातन धर्माचं रक्षण जे भगवंतांनी या अगोदरच केलेलं आहे, तो धर्म आपण शाबूत ठेवायचा आहे. त्या धर्माला कुठेही ग्लानी येता कामा नये, कुठेही ग्लानी कुणीही आणता कामा नये. याच्यावर आपण अगदी त्या धर्माला धरून, अगदी त्या धर्माला पकडून, अगदी त्या धर्माला मिठीत घेऊन आपण आपल्या धर्माचं कार्य करायला पाहिजे. आणि याच्यासाठी आपल्याला आपल्या जीवनात काय केलंय हे शोधण्यापेक्षा आपण अशा मार्गाने जर गेलो तर काय केलं हे आपल्याला नक्कीच सापडेल. म्हणून चाणक्य म्हणतात, काय म्हणतात? येषान तपोन दानं न धनं, येषान तपोन दानं न धनं, येषान ज्ञानं गुणोन धर्मं, येषान ज्ञानं गुणोन धर्मं, ऐषा मनुष्य रूपी मृगाश्चरंती. अर्थ काय? ज्याला धर्म म्हणजे काय माहित नाही, ज्याला दान म्हणजे काय माहित नाही, ज्याला ज्ञान म्हणजे काय माहित नाही, किंवा ज्ञान घेतलंच नाही, कोणतंच गुण कसलेही प्राप्त केले नाही, धर्माकडे कधीच वाकला सुद्धा नाही, वळून सुद्धा पाहिलं नाही, धर्माबद्दल काहीच केलं नाही, असा माणूस या भूतलावर जन्माला येणं आणि जगणं म्हणजे मृगाश्चरंती म्हणजे पशुसारखं जगणं, याला पशुसारखं जगणं असं आपण म्हणता येईल. याला मनुष्याचं जगणं असं कधीही म्हणता येणार नाही. हे सगळं सोडून आपण धर्माचं रक्षण करायला पाहिजे. आपण भगवंताचं गुणगान आपल्याला फावल्या वेळी आपण करायला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आपल्याला या तांत्रिक युगात 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊली म्हणून ठेवलेले आहे माऊलींनी, 700 वर्षापूर्वी, की पुढे येणाऱ्या काळात, पुढे येणारं जे युग आहे ते यांत्रिक युग आहे. या यांत्रिक युगात मनुष्याला, माणसाला देवाकडे बघण्यास सुद्धा वेळ मिळणार नाही. आणि अशा वेळी त्या मनुष्याने काय करावं? ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे की अशा वेळी डोळ्याची उघडझाप जितक्या वेळेत होते तितकाच वेळ अगदी मनापासून देवाला द्या. तितकाच वेळ आपल्या पापण्यांची उघडझाप जितक्या वेळेत होते तितकाच वेळ अगदी मनापासून देवाला द्या. आणि असा वेळ दिला तर मग हा प्रश्न कधीही पडणार नाही. कोणता प्रश्न? जन्मने केले शिकाय मनुजा, जन्मने केले शिकाय. म्हणून पूर्वबद्धकार आपल्याला हे सांगतात. हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. उत्तर त्या पूर्वपद्यातच सांगितलेलं आहे. कोणतं उत्तर? एका जनार्दनी सेवित राही, एका जनार्दनी सेवित राही. नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. काय सेवित राही? निशिदिनी श्री हरी पाय मनुजा,
निशिदिनी श्री हरी पाय मनुजा जन्मनी केलेसी काय. हे उत्तर सापडेल जर आपण शेवटच्या कडव्यात गेल्यानंतर त्या कडव्यासारखं आपण आपली वागणूक ठेवली तर पहिल्या कडव्याचं उत्तर आपल्याला तिथे सापडेल. म्हणून पूर्वज्ञ पद्यकार पुन्हा आपल्याला हे सांगतात. जन्मुनी केलेस काय मनुजा 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 जन्मुनी केलेस काय.
छोटस आपण भक्तिगीत इथं ऐकूया आणि कुणाचं ऐकूया. माईक खाली आला म्हटलं तर कुणाचं ते आपल्याला कळायला पाहिजे. आपली स्वरा शैलेश शिरोडकर.
खूप छान. भविष्यात कोण होणार आहे हे आत्ताच कळालेलं आहे. वा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.
कुंदिलपुराचं राज्य, राजकर्त्याचं नाव भीष्मक. चित्रपटाच्या सुरुवातीला नाव सांगून टाकलं. कधी कधी फ्लॅशबॅक मध्ये होत, फ्लॅशबॅक मधला सीन दाखवताना नंतर मग हा नायक आहे. तसं नाही, भीष्मक राजा. 50% आपल्याला गोष्ट कळाली काय ते. राजा भीष्मक कुंदिलपुरातला राजकर्ता. आख्यान असं वगैरे काही नाही की एक राजा होता, त्याला मूळ बाळ नव्हतं, नंतर मग त्यानं एक पुत्र कामिष्ठी यज्ञ केला आणि मुलगा झाला, मुलगी झाली, तसं काही नाही. भीष्मक राजकर्ता, राज्याचं नाव कुंदिलपूर. या राजकर्त्याला 5 मुलगी आणि 1 मुलगी. पहिल्या मुलाचं नाव रुक्मिगजौ, दुसऱ्या मुलाचं नाव रुक्मबाहू, तिसऱ्या मुलाचं नाव रुक्मरथो, चौथ्या मुलाचं नाव रुक्मकेशी, 5व्या मुलाचं नाव रुक्ममानी आणि 6वी मुलगी कोण? या रूवरून ओळखा काय ते. रुक्मिणी. आता रुक्मिणी जरा रुक्मिणी उपवर झाली होती. उपवर म्हणजे जवळजवळ हे जवळ आलं होतं. आता रुक्मिणी येऊन राज दरबारात बसू लागली. एक दिवस असा आला, राज दरबार भरलेला आहे आणि या राज दरबारात रुक्मिणी येऊन बसलेली आहे. राज्याचं कामकाज पाहण्यासाठी, वडिलांचं कामकाज पाहण्यासाठी, आपल्या बंधुरायांचं कामकाज पाहण्यासाठी, इतर सर्व प्रजाजनांचं कामकाज पाहण्यासाठी ही रुक्मिणी रोज येऊन बसत होती. आजही आलेली आहे. आणि राज दरबार चालत असताना एक ब्राह्मण तिथं आला. ब्राह्मण आल्यानंतर राजकर्त्यानं ब्राह्मणाचं स्वागत केलं. कारण त्या काळी ब्राह्मण म्हणजे दुसरी देवताच, जणू देवताच आपल्याकडे आल्या आहेत असं वाटायचं. अजूनही आपल्याला वाटतं. आपल्या घरात ब्राह्मण आल्यानंतर आपण त्यांचं स्वागत वेगळं करतो. बुवा आल्यानंतर स्वागत वेगळं करतो. साथीदार आल्यानंतर स्वागत वेगळं करतो. असं प्रत्येकाचं स्वागत वेगळं ठरलेलं आहे. कसं वेगळं ते सांगतो. बाहेरून कोणीतरी हाक देतो, आतून विचारते मधल्या खोलीतल्या माणसाला. आतला माणूस विचारतो, अगं बाहेर कोण हाक देतोय बघ जा. मधल्या खोलीतील माणूस म्हणतोय विठ्ठल गावात आले. विठ्ठल. आतल्या खोलीतून आवाज येतो. काही वेळानं पुन्हा एकदा आवाज येतोय, कोणी आहे का घरात? पुन्हा तीच व्यक्ती विचारते, कोण आलाय बघ बघ आता कोण आलाय बघ. ती बघते, शैलेश शिरोडकर. शैलेश शिरोडकर आले. शैलेश आला. म्हणजे स्वागत करण्याची पद्धत बघा. सुरुवातीला आलेला कोण? विठ्ठल गावात. विठ्ठल बस म्हणून सांगा. आता कोण आला? शैलेश शिरोडकर. हा थांबता येते. हा म्हणजे स्वागत करण्याची पद्धत मनुष्याप्रमाणे ठरलेली आहे. प्रत्येक व्यक्तीप्रमाणे ठरलेली आहे. एखाद्या घरात आपण रोज जातोय आणि एखाद्या घरात म्हणजे त्याच घरात आपण महिनाभर न थांबता निरंतर जात राहील. महिन्याच्या शेवटच्या दिवशी आणि महिन्याच्या म्हणजे आपण गेलोय त्या पहिल्या दिवशी आपलं स्वागत यात फरक पडला. पहिल्या दिवशी वा काय स्वागत, आणि 30व्या दिवशी आला असा. एक महिनाभर गेल्यानंतर आपण एका वर्षाला त्याच घरात गेल्यानंतर पुन्हा जसं पहिल्या दिवशी आपण गेलो होतो आणि स्वागत केलं होतं तसंच स्वागत होईल. म्हणून रोज रोज आल्यानंतर थोडी थोडी किंमत कमी होते. म्हणून कुणाच्या घरी रोज जायचं नाही. आम्ही हे पाळतो.
भाषण दिलं आणि सर्व वृत्तांत विचारला, कुठून आलात, कुठं जाणार आहात, सगळं विचारलं महाराजांनी, भीष्मक महाराजांनी. आणि दुसरा प्रश्न केला, सगळं विचारलं आणि मनातला प्रश्न केला. आपल्या मनात खूप दिवस जो मनात प्रश्न वावरत होता तो विचारला. कोणता प्रश्न? विप्रवल्य म्हणजे त्यांना संबोधून बोलायची जी त्यांची पद्धत त्या काळची. ब्राह्मण श्रेष्ठ, माझी ही मुलगी रुक्मिणी आता उपवर झालेली आहे, हिच्यासाठी आपल्या दृष्टिक्षेपात हिला शोभेल असा एखादा वर आहे का? नसेल तर आपण पाहाल का? भीष्मकांना विचारलं, राजा भीष्मकांना. तो ब्राह्मण म्हणतोय, आहे की आहे आहे. मग कुठं आहे? कुठं आहे सांगू? नांदे सांप्रत द्वारकापुरी, नांदे सांप्रत द्वारकापुरी, नांदे सांप्रत द्वारकापुरी, नांदे सांप्रत द्वारकापुरी. नांदे सांप्रत द्वारकापुरी, वैकुंठी सागरी, वैकुंठी सागरी, कायमी वर्णुत्याची परी, कायमी वर्णुत्याची परी. द्वारका नगरीत राहणारे गोपाळ कृष्ण हे तुमच्या रुक्मिणीला शोभेल आणि साजेल अशा प्रकारचे वर आहे. तुमचा काय विचार? भीष्मक म्हणाले, आपण सांगता आहात त्यात मी सहमत आहे. द्वारकेतील गोपाळ कृष्णांना जर माझी मुलगी आवडली आणि माझ्या मुलीला त्यांनी स्वीकार केला माझ्या मुलीचा, तर याच्यापेक्षा आणि मोठं भाग्य कोणतं? खऱ्या अर्थानं माझ्या कन्येच्या जीवनाचं सोनं होईल जर का त्यांनी हिचा स्वीकार केला तर. करतील, नक्कीच करतील, मला खात्री आहे. ब्राह्मण म्हणाले. खूप आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात त्यांना जे रोज द्रव्य द्यायचे त्याच्यापेक्षा दुप्पटीनं द्रव्य दिले. ब्राह्मण आज्ञा महाराजांची घेऊन त्या राजनगरीतून दुसऱ्या राजनगरीत गेले. मनातून लग्नाची तयारी सुरू झाली. मनातून 1 मे ही तारीख नक्की केली. 1 मे येणार आहे तुम्हाला निमंत्रण पत्रिका, तुम्हाला येणार आहे.
एक मे नक्की झालेला आणि मनातून तयारी करतात भीष्मक राज. ही सगळी वार्ता जो थोरला मुलगा रुक्मी गज याला बोलून दाखवली. तो म्हणाला, कोण? कृष्ण. कुठला? द्वारकेत. काय आहे त्याच्याकडे? त्याच्या नावावर 200 स्क्वेअर मीटर जागा आहे तर त्यांनी दाखवावी. एखाद्या कुठल्या जागेत 114 वर त्याचं नाव आहे? नाही. त्याचं स्वतःचं घर आहे? नाही. तो राहतो बलरामाच्या आश्रयात. त्या द्वारकेत राहतो. त्याच्या आश्रयाला, त्याच्या थोरल्या भावाच्या आश्रयात त्याचं स्वतःचं काय आहे? काहीही नाही. तो आता ज्या वयात आहे त्याच्या अगोदर त्याच्या बाल वयात त्याने जे केलं ते आठवून बघा. ते सांगण्यासारखं आहे. उद्या तुमच्या मुलीला त्याला दिल्यानंतर त्या चोराला दिली असं कोणी म्हटलं तर तुम्हाला कसं वाटेल? रुक्मी आपल्या वडिलांना, भीष्मकांना सांगतो, मी अजिबात तयार होणार नाही त्याला देण्यासाठी. भीष्मक महाराज मनातून तयार होतेच, पण हा थोरला मुलगा याच्या समोर यांचं काही चालेल. ही सगळी वार्ता रुक्मिणी ऐकत होती. सुरुवातीला रुक्मिणीचंही मन प्रसन्न झालं, खूप आनंद झाला, कारण कित्येक दिवस तिच्याही मनात हे विचार घोळत होते आणि हे विचार ब्राह्मणांच्या रूपानं सत्य झाले होते आणि सत्यात उतरत होते याचा तिलाही आनंद होता. पण या आनंदात तिच्याच भावानं इथं हा व्यत्यय आणून थोडीशी विरजण आणली. तिला वाईट वाटलं आणि मनात शंकाही आली. आता हा काय करेल याचा नेम नाही. ते झाल्यानंतर अजूनही ब्राह्मणाला कोणाला नारायण नारायण ब्रह्मर्षी देवर्षी नारद दोन्ही नावाने संबोधले जाणारे ब्रह्मर्षी आणि देवर्षी. ब्रह्मदेवांचे मानसपुत्र म्हणून ब्रह्मर्षी आणि देवतांचे ऋषी म्हणून देवर्षी. नारायण नारायण नाम तुझे देवा, नारायण नारायण नाम तुझे देवा, नारायण नारायण नाम तुझे देवा. कमलापती कमलापती कमलनयन कमलापती कमलनयन. मला
देवर्षी नारद मुनी आल्या आल्याच त्यांचं स्वागत केलं, त्यांना बसायला सांगितलं आणि आल्या आल्याच देवर्षी नारद मुनींचं आगमन व्हायच्या अगोदर रुक्मी राजसभेतून गेला होता अन्यत्र कामासाठी आणि ही संधी साधून पुन्हा भीष्मक राजाने देवर्षी नारद मुनींना गोपाळ कृष्णांच्या बद्दल अजून आपल्याला सविस्तर सांगा अशी विनंती देवर्षींना केली आणि विनंती केल्यानंतर देवर्षी म्हणाले त्यांच्याबद्दल काय सांगा. जे आता मी त्यांच्या गुणांचं नाम गात आलेलो आहे त्याच्याही पलीकडे ते ज्यांच्या श्वास पान ते सगळं चाललेलं आहे ते त्यांच्या इच्छेनुसार चाललेलं आहे अशा योग्यते. मग हे पुरुष आपल्या या कन्येला या रुक्मिणीला आत्ताच तुमच्या अगोदर येऊन गेलेले ब्राह्मण त्यांनी सांगितलंय की तेच योग्य असे वर आहे असं त्यांनी सांगितलंय. आपलं मत काय? माझंही मत दुसरं नाही, तेच तुझ्या मुलीसाठी योग्य आहे. आता मात्र रुक्मिणीला अत्यानंद झाला, खूप आनंद वाटला. रुक्मिणीला विचारायलाच पाहिजे. तिला विचारलं, रुक्मिणी बेटा तुझं काय मत आहे? आता तिनं आपलं उत्तर कसं सांगितलं असं दोन्ही हात असे पाठीमागे धरले, मान खाली घातली आणि पायाच्या अंगठ्यानं असं असं केलं. ही पूर्वीची स्टाईल होती. पूर्वी बहुतेक असंच व्हायचं. मुलगी पसंत किंवा मुलगा पसंत हे मुलीला जर विचारलं तर मुलीनं कसं सांगावं ही पद्धत होती. म्हणजे हाताची घडी घालावी, खाली मान घालावी आणि अंगठ्यानं जमीन जरा खाजवावी म्हणजे मुलगा पसंत. सांगायची गरज पडत नव्हती. तसंच रुक्मिणी देवीने केलं. सगळ्यांना कळालं रुक्मिणीला पसंत आहे. रुक्मिणी राजदरबार संपला, दरबाराचे कामकाज संपलं. सगळी मंडळी आपापल्या दालनात गेली. रुक्मिणी ही आपल्या शयन कक्षात आली आणि अजूनपर्यंत तेच विचार मला जे दरबारात चाललेलं आहे ते संपूर्ण चित्र डोळ्यासमोर दिसत आहे. पण मध्येच शंकेची पाल चुकचुकते आहे. कारण रुक्मिणी त्यांनी सांगितलंय कुणालाही देईन रुक्मिणीला, पण त्या कृष्णाला देणार नाही. आणि कृष्णाबरोबर तिचं लग्न झालंच. जर मला डावलून कृष्णाबरोबर तिचं लग्न होणार नाही पण झालं तर मी माझ्या विषा उतरून टाकेन. भुवाना त्या नाहीच, त्यांना होत्या. भुवाने अगोदरच त्याचं काम केलेलं आहे. कारण लवकरच भगवान प्रभू रामचंद्रांच्या आणि गोपाळ कृष्णांच्या भूमिकेत जायचं आहे. पुढच्या महिन्यात भगवान गोपाळ कृष्णांच्या भूमिकेत आणि त्याच्याही पुढच्या महिन्यात भगवान प्रभू रामचंद्रांच्या भूमिकेत जायचं आहे. 26 मार्च भगवान रामचंद्रांचा जन्म त्याच दिवशी. आपल्या शयन कक्षात बसलेले आहे रुक्मिणी आणि विचार करत असताना एक मन आनंदित आहे, एक मन जरा शंकेत वावरत आहे. अशी द्विधा अवस्था असतानाच तिच्या कानावर स्वर आले. कोणते स्वर? तो द्विज ब्राह्मण सुदैव आला,
त्याच्या कक्षात आला. त्याला पाहिल्यानंतर लगेच प्रणाम केला आणि बसायला आसन दिलं. तो बसला आणि बसल्यानंतर रुक्मिणी देवीच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तिचं मन जरा उदास वाटलं, चेहरा जरा उदास वाटला. आणि तो चेहरा उदास का, मुख म्लान का, याचं कारण या ब्राह्मणाने रुक्मिणी देवीला विचारलं. आणि कारण विचारल्यानंतर रुक्मिणी देवीने सगळा वृत्तांत कथन केलं. काय घडलं ते सगळं सांगितलं. ती फ्लॅशबॅक स्टोरी नको, सगळं सांगितलं. हे सगळं ऐकल्यानंतर ब्राह्मण म्हणाला, मग मी आता काय करावं अशी तुझी इच्छा आहे? एकच करा, माझ्यासाठी आपण एकच करा. त्यांना घेऊन या. उनको लेकर आ. कुठून आणू? द्वारकेमधून त्यांना घेऊन येतो. द्वारकेमधून उनको लेकर आ म्हटलं तू म्हटलंस, पण त्या द्वारकेत असे कितीतरी ऊन आहेत. त्यामधला कोणता ऊन? मीही एक ऊन आहे. त्यांना म्हणजे कोणाला? हे आणि वेगळं सांगायला पाहिजे. गोपाळ कृष्णा त्यांना घेऊन काहीही करा, पण त्यांना या कुंदिलपुरात घेऊन या. माझी व्यथाच त्यांना सांगा. बर, मी जातोय, पण तू आता मला जे सांगितलंस ते सर्व मी त्यांना सांगेन. पण त्यांना ते खरं वाटणार कशावरून? वाटणार नाही ना. याच्यासाठी मी काय करू? याच्यासाठी एक उपाय आहे. कोणता उपाय? लव्ह लेटर. ते लिहून दे. लगेच लिहायला घेतलं. त्या काळी रुक्मिणी देवीने लव्ह लेटर लिहिलं. आणि आता कुणी लव्ह लेटर लिहिलंय तर बुवा लगेच कीर्तनात सांगतात. बुवाने सुद्धा लिहिलं होतं. बुवा याला अपवाद नाही, पण जिला लव्ह लेटर लिहिलंय तिच्याच बरोबर संसार करतो. ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. रुक्मिणी देवीने लव्ह लेटर लिहिलं, पत्र लिहिलं. पत्रात सगळा इतिवृत्तांत कथन केला. सगळं लिहिलं. काय करावं त्यांनी हे लिहिलं. आणि ते पत्र त्या ब्राह्मणांच्या हस्ते स्वाधीन केलं. आणि ब्राह्मणांना सांगितलं की जितक्या लवकर आपण तिथे पोहोचा, कारण मे महिन्याची 1 तारीख पिताश्रीनं नक्की केलेली आहे. आणि 1 तारीख ही नक्कीच आहे, पण मला वरमाला त्यांनाच घालायची आहे. हो, मग आत्ताच निघालो. गेले. द्वारकेत पोहोचले सुद्धा. द्वारकेत पोहोचल्यानंतर भगवंतांना नमस्कार केला. भगवंतांनी त्यांचं स्वागत केलं. भगवंतांनी त्यांना बसायला सांगितलं. आणि बसायला सांगितल्यानंतर विचारलं, ब्राह्मण श्रेष्ठ, कुठून आला? कशासाठी आला? कोणता हेतू धरून आला? हे तू मला सांगा. मग ब्राह्मण देवतानं जे पत्र हातात होतं, सांगण्यापेक्षा पत्र भगवंतांच्या हातात दिलं. आणि भगवंतांनी वाचायला सुरुवात केली. वाचत राहिले. ते पत्र होतं संस्कृत भाषेमध्ये. आता कीर्तनात संस्कृत भाषेत पत्र वाचलं तर आपण सगळे सुसंस्कृत, आपल्याला ते कळणार नाही. म्हणून त्या पत्राचा आशय काय म्हणत होती रुक्मिणी त्या पत्रामध्ये? तव रूप कीर्ती देखूनी, तव रूप कीर्ती ऐकूनी, तव रूप कीर्ती ऐकूनी, तव रूप कीर्ती ऐकूनी, तव रूप कीर्ती ऐकूनी, मन माझे कल्लीन झाले, मन माझे कल्लीन झाले.
शिशुपाला न वरी मी शिशुपाला न वरी मी शिशुपाला न वरी मी शिशुपाला न वरी मी कृष्णाला न वरी मी कृष्णाला न वरी शिशुपाला न वरी शिशुपाला सगळं पत्र वाचलं. पत्रात लिहिलं तुमचं रूप, त्या रूपाची कीर्ती सगळं ऐकून त्या तुम्ही तल्लीन झाला. रात्र दिवस जागृती स्वप्नी, जेवता खाता उठता बसता सगळ्या ठिकाणी केवळ आपलंच रूप दिसत आहे आणि तो आपल्या रूपाचा मला ध्यासच लागलेला आहे. आणि हे रूप कधी मी स्वतः माझ्या डोळ्याने बघेन अशी आस मनाला लागलेली आहे. पण आणि आपल्यालाच वरण्याचा मी निश्चय केलेला आहे. पण माझा थोरला बंधू रुक्मी, जो मी निर्णय घेतला, जो माझ्या पिताजींनी निर्णय घेतला, त्या माझ्या बंधूचा विरोध आहे. त्याने काय केलंय? त्याने आपल्या मित्राला मला देण्यास त्याने ठरवलेलं आहे. तो मित्र कोण? शिशुपाल. पण मी न वरी शिशुपाला, मी त्याला वरणार नाही. कारण मी नवरी श्रीकृष्णाला, मी नवरी श्रीकृष्णाला. सगळं वाचलं. भगवंत म्हणाले माझंही तिच्यावर प्रेम आहेच, ब्राह्मण श्रेष्ठ, माझंही तिच्यावर प्रेम आहेच. पण मी अजून व्यक्त केलं नव्हतं. आता तिनं व्यक्त केलं म्हटल्यानंतर मला तो मार्ग सापडला. आणि तिनं या पत्रात पुढे लिहिलंय. काय लिहिलंय? की जर आपण आला नाही, जर आपण माझा स्वीकार केला नाही, तर मी खचित देईन प्राणाला, विष पिऊनी खचित देईन प्राणाला. ही सुद्धा परंपरा बाजूली आहे. आता आपण म्हणतो मुलगी धमकी देते, मुलगा धमकी देतो. ही सगळी परंपरा फार जुनी आहे. रुक्मिणी देवीनंच घालून दिलेली ही परंपरा आहे. आता ही शेवटची धमकी वाचल्यानंतर भगवंतांना भीती वाटली. नाही गेलो तर ही काहीतरी आपल्या जीवाचं बरं वाईट करेल. लगेच तयारी केली. रथ सज्ज केला. सारथीला सांगितलं एरवी भगवान रणांगणात सारथ्य करत होते अर्जुनाचा. पण हा रथ त्यांचा रथ चालवण्यासाठी सारथी दुसरा होता. त्याला रथ सज्ज करायला सांगितला आणि रथात बसले. घाई होती भगवंतांना. कधी एकदा इथं कुठं त्या पत्रात आणखीनही लिहिलं, आपण कुंडील प्राण येऊ नका, कुठे या. मीच पूजीन अंबिकालया, 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 मीच पूजीन अंबिकालया. जगदंबेचं मंदिर आहे, त्या बरोबर जगदंबेचं मंदिर आहे, त्या मंदिरात तुम्ही पूजनासाठी येणार आहे. कारण आपल्या घराण्याची तशी रीत आहे. विवाह ठरल्यानंतर जगदंबेचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या जगदंबेच्या देवळात जाऊन, मंदिरात जाऊन जगदंबेच्या मूर्तीची पूजा करावी लागते, असा नियम आहे. आणि त्या नियमाला अनुसरून अमुक वेळेत मी त्या मंदिरात जाणार आहे असं पत्रात लिहिलंय. आपण थेट मंदिरात मला भेटण्यासाठी. आपण राज्यात येऊ नका.
भगवंताने रथ सज्ज केला, रथात बसले आणि भरधाव रथ हाकला. मार्गात आल्यानंतर आठवण झाली, अरे ज्या ब्राह्मणाने हा मला वृत्तांत सांगितला, जे ब्राह्मण हे पत्र घेऊन आले होते ते ब्राह्मण द्वारकेतच राहिले, त्यांना विसरलो. कधी कधी होत आहे असं. आमचे कनिष्ठ बंधू कधी कधी करतात. जिथं जातात तिथं एक तरी गोष्ट विसरून येतात. भगवंतांना इतकी घाई की त्या घाईत भगवंत त्या ब्राह्मणाला विसरले आणि भरतावर रथ हाकला. मग तेच जाऊन आठवण झाली, अरे ब्राह्मण राहिला. पुन्हा रथ तसा फिरवला, त्या ब्राह्मणांना घेण्यासाठी हात दिला, त्यांना पुन्हा आले, हात दिला, ब्राह्मणांना वर घेतलं आणि ब्राह्मणांना बसवलं रथामध्ये आणि भरधाव रथ हाकला. थेट रथ कुठं? मंदिरापर्यंत. जगदंबेच्या मंदिराच्या समोर तिथं जाऊन रथ उभा केला आणि तिथं उभा केला आणि त्या ब्राह्मणाला सांगितलं, जा विप्रश्रेष्ठ, ब्राह्मण श्रेष्ठ, जा आपण मी आल्याची वर्दी त्यांना द्या. रुक्मिणी ब्राह्मण श्रेष्ठ रथातून खाली उतरले. इकडून चिंता वाढली. आपल्या गवाक्षात येऊन वाट बघू लागली. रुक्मिणी देवी अजून कसे आले नाही? ते नाही ब्राह्मणही आले नाही. निरोप देऊन त्यांनी काय सांगितलं हे सांगण्यासाठी ब्राह्मण येणार होते, पण तेही आले नाही. चिंता वाढली आणि चिंता वाढत असताना ब्राह्मण आले. ब्राह्मण दिसले. ब्राह्मणाला पाहिलं, आनंद झाला. ब्राह्मण वर आले. वर आल्यानंतर पहिला प्रश्न विचारला, माझं काम झालं? ब्राह्मण म्हणाले, अगं थांब जरा, पाणी तरी देशील का नाही? पाणी वगैरे काही नाही, अगोदर सांगा माझं काम झालं की नाही? अगं झालं ना, मग घ्या. पाणी आणून दिलं. काय म्हणतायत? आले ते. काय म्हणतायत? कुठं आले? थांबले. अंबिकेच्या मंदिरात, जगदंबेच्या मंदिरात. होय, लवकर तिनं आपली आवरावर केली आणि अंबिकेच्या मंदिरात गेली. अंबिकेच्या मंदिरात जाण्या अगोदर भीष्मक राजानं या रुक्मिणीला काय सांगितलं की आपल्याला जगदंबेची पूजा ही आवश्यक आहे, ती करायलाच पाहिजे, तिथं गेलंच पाहिजे. रुक्मिणी म्हणाला, मग तिथं कृष्ण आला तर? अरे कृष्ण कसा येईल? आणि आलाच तर तू बंदोबस्त ठेव, तुझे सैनिक जागोजागी ठेव, त्यांना प्रवेश देऊ नकोस, त्याला प्रवेश देऊ नकोस, असं कोणी सांगितलं? भीष्मकाने सांगितलं. राजा भीष्मकालाही माहित होतं की कितीही जरी बंदोबस्त केला, ठेवला, तरी गोपाळ कृष्णाचं कुणीही काही वाकडं करू शकणार नाही, हे भीष्मकांना माहित होतं. पण तरी सुद्धा या आपल्या चिरंजीवाच्या समाधानासाठी सांगितलं. त्यांनी 1 मीटरच्या अंतरावर एक सैनिक आपल्या तलवार घेऊन किंवा आपली जी आयुध आहे ती आयुध घेऊन प्रत्येकाला उभं केलं. सगळ्यांना सांगितलं, कृष्णांच्याकडे लक्ष ठेवा, इतरत्र कुठेही लक्ष देऊ नका, फक्त त्याच्याकडे लक्ष ठेवा. आणि त्या सगळ्या सैनिकांनी आपलं ही आज्ञा तंतोतंत पाळली. कशी पाळली? रुक्मिणी तिथं पोहोचली, मातेची पूजा झाली आणि मातेच्या समोर राहून आपलं गाऱ्हाण, आपली खंत मातेला सांगितली, जगदंबा आईला सांगितली. आणि जगदंबेनं कवळ दिला. जगदंबेच्या गळ्यातील माळ रुक्मिणी देवीच्या गळ्यात येऊन पडली आणि तो प्रसाद मिळाला. रुक्मिणी देवीला वाटलं की आई जगदंबेनं आपल्याला आशीर्वाद दिला आणि पुढं जाण्यासाठी हा जो माळेच्या रूपात प्रसाद दिलाय तो प्रसाद घेऊन आपण पुढे जायचं आहे. असं तिलाही कळलं. बाहेर आल्यानंतर समोर रथ उभा आहे आणि त्या रथात साक्षात भगवान गोपाळ कृष्ण. भगवंताच्या गळ्यात जी माळा जगदंबेनं रुक्मिणीच्या गळ्यात घातली होती तीच माळा भगवंतांच्या गळ्यात घातली आणि भगवंताने लगेच रथ भरधाव हाकला. इतका भरधाव हाकला की लगेच रथ नाहीसा झाला, म्हणजे दिसेनासा झाला. इतक्या वेगाने रथ पुढे गेला. सगळे सैनिक बघतच राहिले, कारण रुक्मिणीने सांगितलं होतं कृष्णाकडे लक्ष ठेवा. सगळ्यांनी लक्ष ठेवलं, काहीही केलं ना, कारण तशीच आज्ञा होती. ती आज्ञा तंतोतंत पाळली आणि सगळ्या सैनिकांनाही वाटलं
की साक्षात लक्ष्मी नारायणांचं दर्शन आपल्याला होतंय, याच्यापेक्षा आणखी मोठं भाग्य कोणतं? ती गेल्यानंतर मोठा हल्लकल्लोळ झाला. हल्लकल्लोळ झाल्यानंतर रुक्मिणीला कळालं की आपल्या भगिनीचं हरण झालं. ज्या दिशेनं भगवंताचा रथ गेला होता त्याच दिशेनं हा रुक्मीही गेला आपला रथ घेऊन आणि भगवंतांना मिळवून घेतलं. भगवंतांना युद्धाचं आव्हान दिलं आणि युद्धाचं आव्हान भगवंतांनी स्वीकारलं. रथ फिरवला आणि दोघांचं युद्धही झालं. या युद्धात त्या रथाचा सारथी मारला गेला, घोडे मारले गेले आणि आता नंबर होता रुक्मिणीचा. इतक्यात रुक्मिणी देवी म्हणाल्या, देवा, आपल्या या शुभ कार्यात त्याची आपल्या बंधूची उत्तर क्रिया ते माझ्याने बघवणार. याच्यासाठी त्याने केलेली प्रतिज्ञा, कोणती प्रतिज्ञा? की माझ्या बहिणीचं रुक्मिणीचं लग्न कृष्णाबरोबर झालं तर मी माझ्या मिशा उतरून ठेवीन. ही त्यांनी प्रतिज्ञा केली आहे. ती प्रतिज्ञा त्याची पूर्ण करा. आणि तशा प्रकारे युद्धात त्याची हार झाली. तो हरला युद्धात आणि ठरल्याप्रमाणे प्रतिज्ञाही पूर्ण भगवंतांनी त्याची केली. तो त्याचा अपमान होता. या रुक्मीनं आयुष्यात कधी भगवंताचं नाव घेतलं नाही, कधी भगवंताचे गुण गायले नाही, कधी भगवंताबद्दल चांगलं बोलला नाही. उलट जे पूर्वपद्यकार शेवटच्या कडव्यात काय म्हणतात, एका जनार्दनी सेवित राही निशिदिनी हरीचे पान, ते रुक्मिणी देवीने केले आणि त्याचं फळ रुक्मिणी देवीला साक्षात भगवंताची प्राप्ती झाली. शेवटच्या कडव्यात जे नाथ महाराजांनी सांगितलंय ते जर आपण अंगीकारलंय, तशा प्रकारे जर आपण वागणूक केली, आचरण केलं, तर जन्मोनी केलेसी काय हा प्रश्न आपल्याला पडणार नाही. म्हणून पूर्वपद्यात रुक्मिणी देवीच्या जीवनाचं सोनं झालं. शेवटच्या चरणाचं महत्व तिनं जाणलं म्हणून तिच्या जीवनाचं सोनं झालं. म्हणून पूर्वपद्यकार आपल्याला तेच सांगतात, शेवटचा चरण, शेवटच्या जे चरणात चाललेलं आहे ते आपण अंगीकारलं पाहिजे, ते आपण घेतलं पाहिजे, त्यानुसार आपली भक्ती केली पाहिजे. काय म्हणतात, एका जनार्दनी सेवित राही, एका जनार्दनी सेवित राही निशिदिनी हरिते पान, निशिदिनी हरिते पान, मनुजा जन्मने केले शिकार, मनुजा जन्मने केले शिकार, मनुजा जन्मने केले शिकार.